Good afternoon, student. Welcome to our English session. आपण Trees are the kindest thing I know या पोयमचे क्वेश्चन अँड आन्सर पाहत आहोत. आज आपण पुढील क्वेश्चन अँड आन्सर पाहणार आहोत. यातील 6 जो क्वेश्चन जो आहे तो म्हणजे थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. थिंक म्हणजे विचार करा, राईट म्हणजे लिहा, इन युअर ओन वर्ड्स स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. यातील फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो म्हणजे व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनदर, नेम एनी 5. म्हणजेच कोणत्या सजीव वस्तू एकमेकांना हानी पोहोचवू शकतात अशा कोणत्याही 5 सजीव वस्तूंची नावे लिहा. यामध्ये मी तुम्हाला सांगते कोणकोणत्या त्या वस्तू आहेत त्या. लिव्हिंग थिंग्स दॅट कॅन हार्म अनदर. तर फर्स्ट, ह्युमन बिंग टू ह्युमन बिंग. ह्युमन बिंग म्हणजे मानव हा दुसऱ्या मानवाला. ह्युमन बिंग्स टू ॲनिमल्स. मानव तो दुसऱ्या ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांना. ॲनिमल्स अँड बर्ड्स टू ह्युमन बिंग्स. ॲनिमल आणि पक्षी ह्या मानवाला. बर्ड्स टू जर्म्स अँड इन्सेक्ट. बर्ड्स म्हणजे पक्षी, हे जर्म्स म्हणजे कृमी आणि इन्सेक्ट म्हणजे कीटकांना. ह्युमन बिंग टू ट्रीज. मानव झाडांना. अशा पद्धतीने आपण इथं 5 नेम्स दिलेले आहेत. दुसरा क्वेश्चन आहे व्हाय आर ट्रीज कॉल हार्मलेस. झाडांना निरुपद्रवी असे का म्हटले आहे. त्याचा आन्सर असं लिहिणार आहात तुम्ही. ट्रीज आर रिअली हार्मलेस बिकॉज दे नेवर हार्म एनिथिंग इन वर्ड्स. त्यांना निरुपद्रवी म्हटलं आहे कारण ते जगातील कोणत्याही गोष्टीला काय करत नाही आहे, इजा पोचवत नाही. दे हेल्प ऑल द लिव्हिंग थिंग्स. ते सजीवांना मदत करतात. दे मेंटेन द बॅलेन्स ऑफ द नेचर. ते निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करतात. दे कीप द एन्व्हायरमेंट क्लीन अँड प्युअर. दे आर व्हेरी हेल्पफुल टू अर्थ. ते पर्यावरण स्वच्छ आणि शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतात. अँड द लिव्हिंग बिंग्स ऑन द अर्थ सो दे आर रिअली हार्मलेस. आणि त्यांच्यामुळेच लिव्हिंग बिंग्स म्हणजे सजीव काय आहेत, अस्तित्वात आहे. तुम्हाला समजलं असेलच या क्वेश्चनचं आन्सर कसं लिहायचं आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. हॅलोवीन्स फेस्टिवल सेलिब्रेटेड इन मेनी वेस्टर्न कंट्रीज ऑन 31st October. What is the season there? Why do you think there a need to burn leaves on Halloween? आता पहा की हॅलोवीन हा बहुधा पश्चिम देशामध्ये 31 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणारा सण आहे. तेव्हा तेथे कोणता ऋतू असतो आणि तुमच्या मते हॅलोवीनच्या दरम्यान पाने जाळण्याची का आवश्यकता आहे. आता पहा की त्याचा आन्सर आपण असं लिहिणार आहोत. द सीझन ऑटम इन वेस्टर्न कंट्रीज इज ड्युरिंग ऑक्टोबर. ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑटम हा ऋतू तेथे असतो. आणि त्याचं आता सेकंड क्वेश्चनचा आन्सर आपण असं लिहिणार आहोत. आय थिंक देअर इज need to burn leaves on Halloween to make fire and ward off evil spirit from their life. कारण की तेथे पाने जाळून आग तयार केली जाते आणि इव्हिल म्हणजे आत्म्यांपासून त्यांना सुरक्षित लाईफ मिळावी म्हणून ते पाने जाळतात. त्यातील फोर्थ क्वेश्चन आहे They are the last to hold light when evening change into the night. Which part of days refer in the above line? Which part of trees hold the last light of day? झाडाचा कोणता भाग
दिवसाचा अंतिम प्रकाश पकडतो किंवा धारण करतो, हा त्या प्रश्नाचा अर्थ आहे. तर पहा त्याचा आन्सर असणार आहे द पिरियड बिटवीन डे अँड नाईट इव्हिनिंग इज रेफर इन द अबाव लाईन द बर्ड्स ऑफ द ट्रीज होल्ड द लास्ट ऑफ द डे. ही लाईन काय तिथं आपल्याला सांगते. त्यानंतर जो पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे सर्च फॉर द शॉर्ट पोएम अबाउट ट्रीज इन युअर मदर टंग. राईट इन युअर नोटबुक अँड ट्रान्सलेट एनी 2 स्टांजाज फ्रॉम द पोएम इन टू द इंग्लिश. हा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवणार आहात. ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला ट्रीजवरती तुमच्या मातृभाषेमध्ये कविता ही लिहून काढायची आहेत आणि त्याचं रूपांतर इंग्रजी पोयममध्ये करायचं आहे, म्हणजे ट्रान्सलेट इन टू द इंग्लिश करायचं आहे. मराठी पोयम जी आहे ती इंग्लिशमध्ये ट्रान्सफॉर्म करायची आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न जो आहे युअर नेबर इज हॅविंग अ यूज ओल्ड बायन ट्री चॉप डाऊन टू मेक स्पेस फॉर अनादर construction. Write an imaginary conversation between you and your neighbor trying to stop him from having it cut down. तुम्ही तुमचे जे नेबर म्हणजे शेजारी जे आहेत तर त्यांच्या ओल्ड बायन ट्री म्हणजे मोठं वडाचं झाड हे नवीन बांधकामासाठी ते तोडणार आहेत. तर तुम्हाला कॉन्व्हर्सेशन तयार करायचं आहे, त्यांना कन्व्हिन्स करायचं आहे की झाड तोडू नका. टू स्टॉप हिम फ्रॉम हॅविंग इट कट डाऊन म्हणजे झाड तोडण्यापासून त्यांना थांबवायचं आहे आणि ते कॉन्व्हर्सेशन तुम्ही तयार करायचं आहे. मी तर तुम्हाला करून दाखवत आहे. माय सेल्फ म्हणजे मी स्वतः. गुड मॉर्निंग सन. आय एम व्हेरी डिस्टर्ब अँड अपसेट टू यू हॅविंग धिस गुड ओल्ड बायन ट्री चॉप डाऊन. डिस्टर्ब म्हणजे इथं काय आहे, नाराज होणे किंवा मला दुःख होत आहे की तुम्ही हे ओल्ड जुनं बायन ट्री म्हणजे वडाचं झाड तोडत आहात. तर यावर त्याचे नेबर त्याला काय म्हणतात ते पहा. नो डिअर, दिस ट्री इज ऑफ नो यूज नाऊ, इट्स टू ओल्ड. ते म्हणतात आता हे झाड काय झालेलं आहे, खूप जुनं झालेलं आहे आणि त्याचा आता मला काहीच उपयोग नाही आहे. माय सेल्फ. नो सर, बिंग टू ओल्ड इज मोर युजफुल. इट हॅज बीन प्रोव्हाइड अस ऑक्सिजन फॉर इयर्स अँड इयर्स. ते म्हणतात की जुनं झाड हे सगळ्यात जास्त काय आहे, उपयोगी आहे. ते सगळ्यात जास्त ऑक्सिजन देत आहेत. नेबर. दॅट्स ट्रू बट देर इज नो ऑप्शन फॉर मी. परंतु माझ्याकडं आता कोणताच पर्याय राहिलेला नाही आहे. माय सेल्फ. थिंक अबाउट बर्ड्स हू बिल्ड नेस्ट इन इट, कॅटल हू रेस्ट इन इट्स ह्यूज शेड. पक्षी जे या झाडावरती घर बांधतात त्यांचा विचार करा आणि कॅटल म्हणजे काय, गुरे ह्या झाडाखाली विश्रांती घेतात त्यांचा तरी विचार करता. नेबर. यू आर राईट बट माय सेल्फ. आय कंट्रोल इट कंट्रोल पोल्युशन इन अवर एरिया. हे की आपल्या एरियातलं काय करत आहे, प्रदूषणसुद्धा नियंत्रित करत आहे. नेबर. येस डिअर, यू हॅव ओपन माय आईज. नेबर त्याला म्हणतात तू माझे काय केले, डोळे उघडलेत. माय सेल्फ. यू कॅन एक्सटेंड युअर कन्स्ट्रक्शन ॲट द बॅक अँड सेव्ह धिस ट्री. तुम्ही तुमचं कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम तुम्ही पाठीमागच्या बाजूला बांधा आणि ह्या झाडाला काय करा, वाचवा. नेबर. शुअर माय डिअर, नाऊ आय कॅन अंडरस्टँड इट्स व्हॅल्यू. आता मला याचे व्हॅल्यू म्हणजे मूल्य समजलेलं आहे. माय सेल्फ. ओ दॅट्स ग्रेट. थँक्स सर फॉर बिंग सो काइंड. म्हणतो थँक्यू म्हणजे धन्यवाद देत इथे हे कॉन्व्हर्सेशन संपलेले आहे. आज जे आपण क्वेश्चन अँड आन्सर घेतलेले आहेत ते राईट डाऊन करायचे आहेत. नुसते राईट डाऊन करणार नाही तर ते तुम्ही व्यवस्थित पाठांतर पण करणार आहात. आपल्याला त्यावर एक्झाम देखील आपण त्यावर घेणार आहोत.
Thank you. See you again in our next lecture.